नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण 20 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये बघणार आहे. लेक्चर व्यवस्थितपणे बघा, एक्झामसाठी तुम्हाला नक्कीच या लेक्चरचा फायदा होईल. डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ. पहिला प्रश्न आहे, कोणत्या युरोपियन देशाने नुकतेच समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली? तर इथं हा देश तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आयोग बऱ्याच वेळेस LGBTQ संदर्भात प्रश्न विचारतो. तर हा जो प्रश्न आहे हा पूर्व युरोपातल्या एका देशाशी संबंधित आहे आणि तो देश म्हणजे ग्रीस. पर्याय क्रमांक 1. ग्रीस हा एक बहुसंख्य किंवा मेजॉरिटी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन लोकसंख्या असलेला देश आहे आणि अशा प्रकारे LGBTQ यांच्या अधिकारांना एक महत्त्वाचा टप्पा म्हणून त्यांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता देणारा ग्रीस हा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन बहुसंख्येत पहिला देश बनलेला आहे. ओके. ग्रीसच्या संसदेची एकूण सदस्य संख्या 300 आणि 300 पैकी 176 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनी मतदान केलं. म्हणजेच समलिंगी विवाहाला मान्यता देणारा जो कायदा आहे त्याचं जे विधेयक मांडलं होतं तर त्याला 176 सदस्यांनी मंजुरी दिली, त्या बाजूनी मतदान केलं आणि म्हणून हे विधेयक आता कायद्यात रूपांतरित होत आहे. ओके. हा समलिंगी विवाह ज्यावेळेस कायदेशीर बनेल ना त्यावेळेस हे जे समलिंगी जोडपं असणार आहे ज्यांनी विवाह केला आहे त्यांना त्यांच्या विवाहाला तर कायदेशीर परवानगी मिळणारच आहे, त्याचबरोबर ते मूल सुद्धा दत्तक घेऊ शकतात अशा प्रकारची परवानगी सुद्धा या कायद्यामध्ये मिळाली आहे. ओके. पण एवढं सगळं असून सुद्धा कायद्यामध्ये सरोगसी संदर्भाची परवानगी नाकारलेली आहे. म्हणजे समलिंगी जोडप्याला सरोगसी परवानगी नाही, तर हे या कायद्यामध्ये विशेष करून तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. मागच्याच आपण लेक्चरमध्ये सरोगसी विषयीची माहिती अगदी डिटेलमध्ये समजून घेतली होती आणि लगेच हा मुद्दा इथं चर्चेमध्ये सुद्धा आलाय. थोडंसं तुम्ही ते लेक्चर सुद्धा रिवाइज करून एकदा बघा. ओके. पुढचा प्रश्न बघूया. तराई आर्क लँडस्केप TAL बद्दल योग्य विधान ओळखा. तर हे पूर्वेला बागमती नदी जी की नेपाळमध्ये ते पश्चिमेला यमुना नदी आपल्या भारतातली पर्यंत पसरलाय. म्हणजे हा जो लँडस्केप किंवा हा जो प्रदेश पसरलाय हा पूर्वेला बागमती नदीपासून ते भारतातल्या यमुनेपर्यंत पसरलाय का असं विधानामध्ये दिलंय. दुसरा आहे, भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार राज्यांमध्ये आणि नेपाळच्या सखल टेकड्यांमध्ये हा प्रदेश पसरलेला आहे. तर यस, TAL किंवा तराई आर्क लँडस्केप हे या संदर्भाची दोनही विधानं ही योग्य आहेत. हा जो प्रदेश आहे हा बागमती नदी जी नेपाळमध्ये आहे तिथपासून ते पश्चिमेला असलेली यमुना नदी भारतातली ते इथपर्यंत हा प्रदेश पसरला आहे आणि भारतातल्या उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार त्याचबरोबर नेपाळचा सुद्धा सखल टेकड्यांचा प्रदेश, तर या सगळ्या भागाचा समावेश हा या तराई आर्क लँडस्केपमध्ये होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर आहे. आता नेमका हा लँडस्केप चर्चेमध्ये का आलाय किंवा तराईचा प्रदेश हा चर्चेत का आलाय? तर युनायटेड नेशन्स वर्ल्ड रिस्टोरेशन फ्लॅगशिप पैकी म्हणजे एकूण जे वेगवेगळी 7 स्थळांचा किंवा 7 ठिकाणांचा या युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड रिस्टोरेशन फ्लॅगशिप प्रोग्राम अंतर्गत निवड करण्यात आली. त्यापैकी एक भाग म्हणून तराई आर्क लँडस्केप म्हणजे TALचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवायचं, त्यामुळं हा तराईचा प्रदेश हा चर्चेमध्ये आलाय आणि त्याचा विस्तार कसा झालाय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय. या प्रदेशामध्ये शिवालिक टेकड्या, त्याचबरोबर भाबर भाग, तराई पूर्व मैदानी प्रदेश याचा सुद्धा समावेश होतो, जे की उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहार या राज्यांचा भाग आहे. ओके. जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, राजाजी राष्ट्रीय उद्यान, दुधवा राष्ट्रीय प्रकल्प, वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प, नेपाळमध्ये बर्दिया वन्यजीव अभयारण्य हा सगळा प्रदेश सुद्धा याच लँडस्केपचा भाग आहे आणि भारतातला प्रसिद्ध असलेली बरीचशी अभयारण्य सुद्धा याच्यामध्ये येतात. ओके. जागतिक स्तरावरती अद्वितीय लँडस्केपची कल्पना केली आहे जिथे जैवविविधतेचे संरक्षण केले जाते, पर्यावरणीय अखंडतेचे रक्षण केले जाते आणि लोकांचे सामाजिक आर्थिक कल्याण सुरक्षित केली जाईल. अशा प्रकारचा हा TAL जागतिक स्तरावरचा एक लँडस्केप संकल्पना आहे. ओके. कुणाकडून ही संकल्पना बनवण्यात आली किंवा हा प्रोजेक्ट कुणाचा आहे? तो युनायटेड नेशन्स वर्ल्ड रिस्टोरेशन फ्लॅगशिप प्रोग्राम अंतर्गत हा येतोय.
ओके, असे 7 वेगवेगळे प्रदेश निवडण्यात आलेले, लँडस्केप निवडण्यात आलेत, त्यापैकी तराईचा हा एक. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. नुकतीच UPI पेमेंट सिस्टीम कोणत्या 2 देशांमध्ये सुरू करण्यात आली? तर तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये खूप प्रचलित झालेलं UPI पेमेंट सिस्टीम हे आता जगामध्ये सुद्धा पाय पसरते, म्हणजे जगामध्ये सुद्धा बरेचसे देश हे अडॉप्ट करण्याच्या मार्गावरती आहेत. तर आता सध्या कुठल्या 2 देशांमध्ये हे UPI पेमेंट सिस्टीम राबवण्यात येत आहे? तर तो देश आहे श्रीलंका आणि दुसरा मॉरिशियस. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्स करून श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ही सेवा ही या 2 देशांमध्ये सुरू केली आहे. आणि त्याचबरोबर मॉरिशसमध्ये आता रुपे कार्ड सुद्धा सुरू करण्यात आले. रुपे कार्डची सेवाचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं. तर या गोष्टी लक्षात ठेवा, भारताच्या अर्थव्यवस्थेला एक चालना देणारीच ही गोष्ट आहे. मॉरिशसमध्ये आता रुपे कार्डचं उद्घाटन किंवा सेवा रुपे कार्ड द्यायला सुरू करतोय. ओके, त्याचबरोबर UPIची सेवा मॉरिशस आणि श्रीलंकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. ओके, या प्रकल्पांमुळे काय होणार की आपल्या या सगळ्या देशांमध्ये आपले आर्थिक संबंध अजून मजबूत होतील, कनेक्टिव्हिटी चांगली वाढेल, नागरिकांना सगळ्या सुविधा उपलब्ध असतील आणि त्याचबरोबर या देशांमध्ये जे पर्यटन होणार आहे, मॉरिशसचे लोक भारतात येतील, भारतातले तिथं जातात, तर त्यावेळेस सुद्धा पेमेंट गेटवे त्यांना इझियर राहील. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक छोटासा होमवर्कचा क्वेश्चन देतोय. मॉरिशस या देशाची राजधानी कुठे आहे आणि मॉरिशसमध्ये कोणते चलन वापरलं जातं हे तुम्ही कमेंट करून कळवा. अलीकडेच डॅश डॅश विधानसभेने राज्यात जात सर्वेक्षण करण्याचा ठराव मंजूर केला. अशा प्रकारचं जात सर्वेक्षण ऑलरेडी बिहारमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती आता कोणत्या राज्यामध्ये कोणत्या विधानसभेने जात सर्वेक्षणाला किंवा जात सर्वेक्षणाचा ठराव मंजूर केला आहे? तर ते राज्य आहे तेलंगणा. तर तेलंगणा या राज्यामध्ये असं राबवण्यात येणार आहे, जात सर्वेक्षण होईल, घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार आहे. OBC, SC, ST आणि इतर दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध योजना तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे याच्या पाठीमागचं उद्दिष्ट सांगितलं जात आहे. तेलंगणा सरकारमधले जे मागासवर्गीय कल्याण मंत्री आहेत पोनम प्रभाकर, त्यांनी हा ठराव मांडला होता, प्रस्ताव मांडला होता आणि त्यानुसार त्याच्यावरती चर्चा करून याच्यावरती सहमती दर्शवण्यात आली आहे आणि त्यानुसार मग आता तिथं कास्ट सर्वे किंवा जाती सर्वेक्षण होणार आहे. जाती गणनेची आकडेवारी जाहीर करणारं बिहार हे पहिलं राज्य ठरलं आहे. ऑक्टोबर 23 मध्ये बिहार सरकारने जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली होती आणि असं करणारा देशातलं बिहार हे पहिलं राज्य ठरलं होतं. बिहारची जर लोकसंख्या बघाल तर साधारण 82% हिंदू आहेत आणि 17.7% मुस्लिम लोकसंख्या तिथं आहे. 2011 ते 2022 दरम्यान बिहारमध्ये हिंदूंची संख्या ही कमी झाली आहे असं सुद्धा या सर्वेक्षणामध्ये लक्षात आलं. 2011च्या जनगणनेनुसार हिंदू लोकसंख्या तिथं 82.7% तर मुस्लिम लोकसंख्या 16.9% एवढी होती. ओके, हे पण काही फिगर इम्पॉर्टंट असतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, एक्झाममध्ये विचारले जातात. जरी तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल की नाही आता हे असं कास्ट सेन्सस नको व्हायला किंवा धर्मानुसार सुद्धा लोकसंख्या नाही समोर दिसली पाहिजे, पण तरी सुद्धा आयोगामध्ये हे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे हा मुद्दा निग्लेक्ट करू नका. तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉबच्या यूट्यूब चॅनलवरतीच जरी तुम्ही विजन गव्हर्नमेंट जॉब लोकसंख्या वगैरे सर्च केलं तर खूप चांगले लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील, तर नक्की ते लेक्चर्स तुम्ही बघू शकता. पुढचा प्रश्न आहे, कोणते शहर 2024च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे यजमानपद भूषवत आहे? तर इथं सगळे जे शहरं आहेत ही आसाममधली शहरं आहेत. तर आसाममधलं कुठलं शहर 2024साठी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचं होस्ट करणार आहे म्हणजे यजमानपद भूषवणार आहे? तर ते शहर आहे गुवाहाटी. ओके, पर्याय क्रमांक 1. गुवाहाटीमध्ये यंदा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन केलं जाणार आहे. गुवाहाटीच्या सरू सजाई स्टेडियमवरती कबड्डीच्या सामन्यांचं नियोजन करण्यात येईल. बास्केटबॉल, मल्लखांब, महिला फुटबॉल आणि योगासन असे वेगवेगळे क्रीडा प्रकार गुवाहाटीमध्ये आणि त्याचबरोबर आगरतळामध्ये सुद्धा आयोजित केले जाणार आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. 29 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीतले 4,500 खेळाडू पार्टिसिपेट करतायत. KIUG म्हणजेच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स हा केंद्राच्या खेलो इंडिया उपक्रमाचाच एक भाग आहे.
ज्याचा उद्देश हा तळागाळातल्या खेळांना चालना देणं आणि देशभरातील तरुणांची प्रतिभा ओळखणं, तर हा या प्रकल्पा पाठीमागचा केंद्राचा उद्देश. ओके. गुवाहाटी, आगरतळा या व्यतिरिक्त ईशान्येकडच्या आणखीन 5 शहरांमध्ये या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमच्या 4थ्या आवृत्तीचं आयोजन केलं जाणार आहे. तर ही कितवी आवृत्ती हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, तर ती आहे 4थी आवृत्ती, 4th एडिशन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बातम्यांमध्ये दिसलेला कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? म्हणजे नुकतंच हे चर्चेमध्ये होता व्याघ्र प्रकल्प. तर कावल व्याघ्र प्रकल्प हा तेलंगणा राज्यामधला आहे. तेलंगणाच्या ईशान्य भागात असलेला कवाल व्याघ्र प्रकल्पातील सागाची तस्करी रोखण्यासाठी निष्काळजीपणा दाखवलाय. याच्यासाठी 6 वन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यामुळे हा व्याघ्र प्रकल्प किंवा प्रकल्प एकूणच चर्चेमध्ये आला. का? तर तिथं सागाची तस्करी होत होती. ओके. कावल व्याघ्र प्रकल्प 2012 मध्ये व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मध्य भारतीय व्याघ्र लँडस्केपच्या दक्षिणेकडील टोकावरती असलेला हा एक प्रकल्प आहे, ज्यामध्ये घनदाट जंगल आहे, पाणवठे आहेत आणि गोदावरी आणि कदम नद्यांचे पाणलोट क्षेत्र सुद्धा या अभयारण्यामध्ये येतं. सागवान आणि बांबू सारखे वनस्पती इथं वाढलेले आहेत, ज्यात 673 वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजाती सुद्धा आढळतात. या प्रकल्पाच्या अंतर्गत कोणत्या नद्यांचं पाणलोट क्षेत्र आहे? तर ते म्हणजे गोदावरी आणि कदम नदी. ओके, लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी आणि कदम नदी. आणि हा प्रकल्प 2012 मध्ये व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित केला होता. रिसेंटली तिथल्या 6 वन अधिकाऱ्यांना निलंबित केले. का? तर सागाची तस्करीमध्ये ते सहभागी होते. ओके. तर हा प्रकल्प कुठे आहे, कुठल्या राज्यातला आहे? तर तेलंगणामध्ये कावल व्याघ्र प्रकल्प. असाच आपण महाराष्ट्रातला सुद्धा बोर व्याघ्र प्रकल्प समजून घेतलाय. वाघांची वाढती संख्या कशी वाढलेली आहे, दर 4 वर्षांनंतर वाघांची संख्या मोजली जाते, हे सगळं आपण त्या लेक्चरमध्ये बघितलंय. त्यामुळे तो सुद्धा तुम्ही पॉईंट रिवाईज करून घ्या. तुमच्या नोट्समध्ये एकदा बघा, नाहीतर आपल्या PDF मधून एकदा वाचून घ्या. PDF या लेक्चरची तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहरात दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्यात आले? तर कुठल्या शहरामध्ये? हैदराबादमध्ये. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. 1953 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचं उद्दिष्ट भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचं जतन करणं, संवर्धन करणं असं आहे. आणि याचंच दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र आता हैदराबादमध्ये होत आहे. ओके. अकादमी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक ऑटोनॉमस संस्था म्हणून कार्य करते. राष्ट्रपतींनी 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी एक अध्यक्ष सुद्धा या संस्थेसाठी नियुक्त केलेला आहे. पूर्णपणे सरकारकडून अर्थसहाय्यित चालणारी ही एक प्रादेशिक अकादमी म्हणून काम करते. आणि त्याचबरोबर कलेला प्रोत्साहन देणं, त्यावरती संशोधन करणं, भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं, हे सगळे या दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचं काम असणार आहे. ओके. तर संगीत नाटक अकादमीचाच एक भाग आहे ही, हे लक्षात ठेवायचं आहे. संगीत नाटक अकादमी ही एक गव्हर्नमेंटच्याच पूर्ण अर्थसहाय्यानुसार काम करते. राष्ट्रपतींकडून त्याचे 5 वर्षांसाठीचे अध्यक्ष सुद्धा निवडण्यात येतात. आणि त्याचबरोबर ही एक स्वायत्त संस्था म्हणून काम करते. कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत? तर सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, बाफ्टा पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार पटकावले? तर या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे ओपनहायमर. पर्याय क्रमांक 2. ओपनहायमर या चित्रपटाने सगळ्यात जास्त बाफ्टामध्ये पुरस्कार जिंकलेले आहेत यावर्षी. 2024च्या पुरस्कारांबद्दल आपण बोलतोय. 77वा हा ब्रिटिश अकॅडमी पुरस्कार होता आणि यामध्ये एकूण 7 पुरस्कार ओपनहायमरने जिंकलेले आहेत. प्युअर थिंग्सनी एकूण 5 पुरस्कार जिंकले. द झोन ऑफ इंटरेस्ट या मूवीनी 3 पुरस्कार जिंकले आणि द होल्ड ओव्हर्स यांनी एकूण 2 पुरस्कार जिंकलेले आहेत. तर मी तुम्हाला थोडक्यात समरी सांगितली आहे. ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स चित्रपटातील सर्वोत्कृष्ट ब्रिटिश आणि आंतरराष्ट्रीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार आयोजित केले जातात. पहिला जो सोहळा होता या बाफ्टा पुरस्कारांचा, तो 1949 मध्ये आयोजित करण्यात आला होता, जो या पुरस्कारांच्या आता 77व्या एडिशनमध्ये पोहोचला आहे. स्कॉटिश अभिनेता डेव्हिड टेनंट
याला कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी सहभागी करण्यात आलं होतं. हे सूत्रसंचालन कुणी केलंय ना, हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणून लक्षात ठेवायचं आहे, कारण या मुद्द्यावरती आयोगाने बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेत. ऑस्करच्या होस्टिंग संदर्भात सुद्धा प्रश्न येऊन गेलेत. कोण होस्ट होतं, कोण सूत्रसंचालक होतं, तर इथं बाफ्ता पुरस्काराचा सूत्रसंचालक लक्षात ठेवायचा आहे स्कॉटिश अभिनेता डेव्हिड टेनंट. ओके. आणि एकूण पुरस्कार कोणत्या कोणत्या चित्रपटांना किती मिळाले हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओपनहायमरला 7, प्युअर थिंग्सला 5. ठीक आहे. आता जर इतर कॅटेगरीनुसार जर बघितलं, बेस्ट फिल्म म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा ओपनहायमरलाच मिळाला. एकूण जे त्यांना 7 पुरस्कार मिळालेत, इथं ही नावं दिलीत. लिडिंग ॲक्टरचा सुद्धा त्यांनाच पुरस्कार मिळाला आहे, सपोर्टिंग ॲक्टरचा सुद्धा. त्याचबरोबर डायरेक्टर, बेस्ट डायरेक्टरचा अवॉर्ड, त्यानंतर ओरिजिनल स्कोर, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग. तर या सगळ्या कॅटेगरीजमधले बेस्ट पुरस्कार हे ओपनहायमर चित्रपटाला मिळाला आहे. ओके. मी तुम्हाला सिंपल अजून एक क्वेश्चन विचारतोय की ओपनहायमरचं जे मेन कॅरेक्टर आहे तर तो रोल कुणी प्ले केला आहे. जर तुम्हाला नाव त्यांचं माहिती असेल तर कमेंट करून कळवा. बाकी सपोर्टिंग ॲक्टर जो आहे तो आपला आयर्न मॅन आहे, तर त्याचं नाव सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवू शकता. ठीक आहे. कुणी टोनी स्टार्क लिहू नका. ओके. पुढचा प्रश्न, रविचंद्र अश्विन याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा गाठला, याबद्दल योग्य विधान ओळखायचं आहे. 500 विकेट्स मिळवल्यात, एक मोठी अचिव्हमेंट आहे. तर हा सुद्धा मुद्दा एक थोडा क्यू म्हणून तुम्ही मेन्शन करा, म्हणजे तुमच्या नोट्समध्ये सुद्धा याला क्यू करायचा. तर क्यू आपण का लिहितो, तर जिथं जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट असतो ना, त्याला नेहमी क्यू करायचं. म्हणजे हा याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. एक्झॅक्ट हाच क्वेश्चन एक्झॅक्ट येणार नाहीये, पण यावरती आधारित क्वेश्चन आयोग विचारेल, याच्यासाठी आपण असं मार्किंग करायचं. ठीक आहे. पहिलं विधान आहे, अश्विनने झॅक क्राउलीला झेलबाद करून कसोटीतला 500वा विकेट पूर्ण केला. दुसरं विधान आहे, यापूर्वी माजी फिरकीपट्टू अनिल कुंबळे यांनी हा विक्रम केला होता. तर कुणी, म्हणजे हे दोन्ही विधानं योग्य आहेत का, तर यस, दोनही विधानं योग्य आहेत. तर झॅक क्राउलीला त्यांनी आउट करून 500वी विकेट घेतली आणि माजी फिरकीपट्टू अनिल कुंबळेंनी यापूर्वी 500 विकेटचा पल्ला गाठलेला आहे. ओके. 500 विकेट घेणारा क्रिकेटमधला अश्विन हा 9वा कसोटीपट्टू ठरलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आत्ता यापूर्वी फक्त 8च असे इंटरनॅशनल क्रिकेट खेळणारे खेळाडू होते की ज्यांनी 500 विकेट घेतलेले आहेत. अश्विन याच्यामध्ये आता 9वा कसोटीपट्टू किंवा क्रिकेटपट्टू बनला आहे. ओके. त्याचबरोबर तो भारताचा कितवा आहे, मग दुसरा, कारण यापूर्वी अशी कामगिरी अनिल कुंबळेंनी केली आहे. अनिल कुंबळे यांनी टोटल कसोटीमध्ये एकूण 619 विकेट घेतलेल्या आहेत. ओके. आणि एकूण 5वा असा फिरकीपट्टू तो ठरलाय म्हणजे अश्विन. आता याचा अर्थ काय, तर ज्यांना समजा क्रिकेटबद्दल थोडी कमी माहिती आहे अशांसाठी मी सांगतोय की अश्विन हा जो आपला क्रिकेटर आहे ना, तो एकूण जगातला 9वा क्रिकेटर बनलाय की ज्यांनी 500 विकेट घेतल्या. पण तो जर फक्त आपण फिरकीपट्टूंची जर कॅटेगरी केली, फिरकीपट्टू म्हणजे स्पिनर्स, तर स्पिनर जे आहेत तर असा अश्विन हा 5वा जगातला स्पिनर आहे की ज्यांनी 500 विकेट पूर्ण केल्यात. त्यामध्ये शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे, अश्विन, त्या फक्त एक स्पिनर राहील. तर मला पण त्यांचं नाव नाही माहिती. जर तुम्हाला त्याविषयी माहिती असेल तर नक्की प्लीज कमेंट करा, म्हणजे मला पण त्याची माहिती होईल. ओके. आणि आणखीन काही इंटरेस्टिंग जर फॅक्ट तुम्ही बघाल तर अनिल कुंबळे आणि अश्विन यांनी एक समान रेकॉर्ड केला आहे, तो म्हणजे 500 विकेटचा पल्ला त्यांनी इंग्लंड विरुद्धच पूर्ण केला आहे. तर ही सुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना. अनिल कुंबळेने सुद्धा त्यांचा 500वा विकेट हा इंग्लंड विरुद्ध घेतला होता. मोहालीमध्ये ती मॅच झाली होती 9 मार्च 2006 रोजी, आणि त्यावेळेस 500वा विकेट त्यांनी इंग्लंडचा घेतला होता. आणि अनिल कुंबळेंची ती 105वी मॅच होती. आणि इथं जर आपण अश्विनचा विचार केला तर अश्विनची ही 98वी कसोटी मॅच होती आणि त्यामध्ये त्यांनी इंग्लंड विरुद्धच 500वी विकेट पूर्ण केली आहे. त्याच्यापुढं आता फक्त श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आहे, त्यांनी 87 मॅचेसमध्ये 500 विकेट पूर्ण केल्या. म्हणजे आपला अश्विन जो आहे हा जगातला दुसरा फास्टेस्ट गोलंदाज बनलाय की ज्यांनी 500 विकेट पूर्ण केल्यात. पहिला फास्टेस्ट जो आहे तो आहे मुथय्या मुरलीधरन, म्हणजे त्यांनी फक्त 87 कसोटीमध्ये ते पूर्ण केलं. अश्विनला 98 मॅच लागल्यात. ठीक आहे. ऑस्ट्रेलियाचं शेन वॉर्न यांनी 108 सामने खेळले होते त्याला 500 विकेट मिळवायसाठी, म्हणजे 500 विकेट त्याला 108व्या सामन्यात मिळाली. ग्लेन मॅक्रॉथ हा सुद्धा एक ऑस्ट्रेलियाचाच बॉलर आहे ज्याला 110व्या कसोटीमध्ये 500वी विकेट मिळाली होती. ठीक आहे. तर एवढे काही रेकॉर्ड्स हे थोडेसे माहिती असायला पाहिजेत, एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो.
तर अशा पद्धतीने या लेक्चरमधून आपण 20 फेब्रुवारीला अगदी डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. लेक्चर कसं वाटतंय हे आम्हाला कमेंट करून कळवा. भेटूत आपण पुढच्या येणाऱ्या इंटरेस्टिंग लेक्चरसोबत. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.